महाराष्ट्र राज्यामधली आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. अजितदादा पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांच्या सोबत 6 जणांचा देखील मृत्यू झालेला आहे. आणि ही घटना महाराष्ट्राला सुन्न करून गेलेली आहे. हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झालेले आहे. तुम्ही या व्हिज्युअलमध्ये पाहू शकता. अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे कर्तृत्ववान राजकारणी होते. उपमुख्यमंत्री पदावरती त्यांनी 10 ते 15 वर्ष खूप चांगले काम केले. अर्थमंत्री म्हणून त्यांचा तगडा अनुभव होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचारादरम्यान अजित पवार हे बारामतीमध्ये आले होते. सकाळीच विमानाने परत जाताना लँडिंग होताच विमान क्रॅश होऊन अजित पवार यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या चॅनलवरती पाहू शकता. डायरेक्ट लाईव्ह व्हिज्युअल पाहू शकता. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले आहे. राज्याचा हुनर, कर्तबगार आणि डॅशिंग नेता हरवल्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली असून अजितदादा पवार हे परखड नेतृत्व, काम करण्याची त्यांची स्टाईल वेगळीच. पण आज काळाने त्यांच्यावरती आघात झाल्यानंतर अजितदादा यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. सर्व महाराष्ट्र हळहळला असून या ठिकाणी विमान लँडिंग मध्ये त्यांचा दुर्दैवी असा अंत झालेला आहे. त्यांच्या सोबत असलेल्या सहकारी यांचा देखील अंत झालेला आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. नुकत्याच झालेल्या निवडणुकामध्ये अजितदादा पवार पायाला भिंगरी लावून सगळा महाराष्ट्र फिरत असतात. पण आज काळाने त्यांच्यावरती आघात घातलेला आहे. खूप दुःखद बातमी या ठिकाणी घडलेली असून पवार कुटुंबावरती तसेच महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले असून अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी असा अंत झालेला असून ही खूप मोठी दुःखाची बातमी घडलेली आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांचा कार्यकाळ होता. त्यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न नेहमी अजितदादा त्यांच्या शैलीमध्ये भाषणामध्ये बोलून दाखवत होते की मला मुख्यमंत्री व्हायचंय. पण आज काळाने त्यांच्यावरती आघात घातलेला आहे. त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं आणि आज खूप मोठी दुःखद घटना घडलेली आहे. आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र करून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि अजितदादा पवार यांचा या ठिकाणी बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला असून खूप दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे. बचाव टीम त्या ठिकाणी दाखल झाली असून आग विझवण्याचं काम सुरू आहे.